पाहिजे, त्या प्रत्येक व्यक्तीला एक संपर्क माहिती झाला पाहिजे आणि मी त्याच्याशी कॉन्टॅक्ट करून मी त्याला इथं आणलं पाहिजे, जेणेकरून सरांनी आता कुठे उपोषणाला बसण्याचे कारण असे आहे की आम्ही नेरी कोंडी समतानगर इथले रहिवासी असून हा जो बंकर आहे रोपवे बंकर हा काही वर्षापासून ज्याचा जो धूळ येतो आमच्या गावामध्ये त्या धुळाचा परिणाम एवढा आमच्या गावकऱ्यांवर होत आहे की आमचे काही दिवसापूर्वी 2 महिन्यापूर्वी एक 6 वर्षीय बाळ मरण पावलं धुळाच्या याच्यामुळं। काही लोकांना चर्मरोग झाले, काहीला अटॅक आले, असे बरेचसे आमच्या घरामध्ये स्वयंपाकावर धूळ राहतो, भांड्यावर धूळ राहतो, जेवण करताना ताटातही धूळ राहतो। त्या धुळामुळे आमचं जीवन असं म्हणजे असं हे लागून गेलं, खराब होऊन गेलेलं। तर या धुळाच्या प्रकरणामध्ये मी सतत 1.5 वर्षापासून पत्रव्यवहार केलेले आहे, WCL ला केले, CTPS ला केले, पण त्या 1.5 वर्षापासून मला एकही प्रतिउत्तर त्यांच्याकडून आलेलं नाही। मागच्या वर्षामध्ये माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्यासोबत बैठक लागली होती, तर त्या बैठकीमध्ये कलेक्टर साहेब बी होते आणि त्याच्यावर बी त्यांनी थोडंसं काहीतरी ते टीनं वगैरे लावले, पण त्याच्यानंतर धूळ काही कमी झालाच नाही, सतत येणं चालूच आहे। तर मी 12 डिसेंबरला एक पत्र दिलं होतं, तर 7 दिवसामध्ये मी आंदोलन करणार म्हणून, पण त्या पत्राचं मला उत्तर काही मिळालं नाही। त्याच्यानंतर पुन्हा मी आता 1 जानेवारीला एक पत्र दिलं उपोषणाचं, तर त्या उपोषणाच्या पत्रामध्ये त्यांनी प्रतिउत्तर काहीही दिलेलं नाही। त्याच्यामुळं आम्हाला उपोषणाला बसायला लागलं। 10 तारखेला आमचं साखळी उपोषण होतं। माननीय जिल्हा परिषद माजी जिल्हा परिषद वनिताताई आसुटकर यांच्या मार्गदर्शनाखाली 10 तारखेला आमचं साखळी उपोषण होतं। तर 3 दिवस झाले, त्याच्यामध्ये त्यांनी काही कारवाई केली नाही। तर आम्ही आज दिनांक 13 पासून आमरण उपोषणाला बसत आहोत। माझ्या घरापासून माझं नाव शकुंतला कृष्णा कुंभरे, मी नेरीमध्ये राहतो, वार्ड नंबर 6 मध्ये। पूर्ण ते बंकरचं ते तोंडच आहे ना, आमच्या पूर्ण नेरीमध्येच धूळ येतात। 25 वर्षापासून आम्ही लगेच प्रयत्न करतो, पण ते धूळ काही बंद करत नाही आहे त्यांनी। आणि ते धुळामुळे नाही का पूर्ण आजार खूप म्हणजे दवाखाना करतच राहते, सर्दी खोकला आणि मुलाला दमा खूप म्हणजे दवाखान्यात जाणं येणं, सर्दी बंद होत नाही। त्यासाठी नाही का धूळ बंद झालं पाहिजे। आणि त्यानुसार नाही का बुढे माणसं खोकला, छातीमध्ये कफ आणि ते दमाचा विकार आहे ना, दम घेणंच नाही होत आहे। बाकी म्हणजे ते कपडे आम्ही धुतले तरी ते तसे ओले राहते, तेव्हा धूळच पूर्ण बसते कपड्यावर। आणि सलापावर कोणता कार्यक्रम करतो म्हटलं तरी धूळच खूप राहते।